मला दिवाळी तर आली आहे, गावाकडं तर जायचं आहे आणि पेमेंट पण कमी झाला आहे. गावाकडं जाणं म्हणजे खर्च आलाच आणि कंपनी दिवाळीला बोनस पण नाही दिला. आता गावाकडं जायचं म्हणजे जायचा यायचा खर्च, परत पुढच्या महिन्यामध्ये खायचे वांदे. मग गावाकडं जावा का नाही, आता घरचे म्हणतात गावाकडे ये. आता बरोबर मला पण गावाकडं जावं वाटतं, पण आता कसं आहे, काही गोष्टी सांगा येत नाहीत. मला काय अडचण आहे गावाकडची ती. आता कसं आहे ना, इथं पण 8 दिवस कंपनी बंद आहे. तर नेमकं 8 दिवस बसून करायचं काय? मला वाटतं एखादा धंदाच करावा. धंदा करावा बरोबर आहे, पण त्याला खर्च आला. ठीक आहे, खर्च करू. जर खर्च करून जर लॉस गेला किंवा धंदा नाही झाला, मग पुन्हा करायचं काय? पुन्हा नेमकं करायचं काय? जर लॉस झाला तर मग हाय ते पण गेलं, पुन्हा परत खायची वांदी, वरून रूम भाडे. नसेल मस्त सगळे गावाकडे गेले असते, मस्त फटाके फटाके, मित्र मस्त एन्जॉय चालला असेल त्यांचा. मी आपलं बसलो रूममध्ये, पण आमचं दुःख कोण समजणार? जाऊ द्या, जातो बाहेर जरा, येऊ फिरून थोडं. आता फिराय पण नेमकं जायचं कुठं? आला ही चप्पल एक तुटली आहे मग, हे पैशामुळं कितीही काट कसं करा, कुठं ना कुठं खर्च येतोयच. आता चप्पल घ्यावं लागेल. गावात आता बाहेर जावं तर आता नेमकं कुणा का जायचं? नेमकं बाहेर आता कोणी नाही ते मित्र तर काय काय एवढंच काम आहे. आता काय दिवसभर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर, त्याशिवाय काहीच पर्याय नाही. रूममध्ये दम निघत नाही, बाहेर बसवतो, बाहेर कोणीच नाही. काय करावं आता? याशिवाय आता कामच नाही दुसरं.